नमस्कार मित्रांनो, आज ज्येष्ठ गौरी पूजन अर्थातच साक्षात महालक्ष्मीचं पूजन आहे। तर महालक्ष्मीचे भक्त श्री राजू बाबर यांच्या घरी आपण भेट देण्यास आलेलो आहे। त्यांच्या घरातील गौराई यांचा थाटमाट किती सुंदर आहे आणि गौराई किती छान सजवले आहेत तेही आपण बघणार आहोत। तत्पूर्वी गौराईची कधीपासून यांनी सुरुवात केली त्याची आपण माहिती घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला माझे सबस्क्राईब करा, भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। चला आपण संपूर्ण गौराईचं दर्शन घेऊया। तर आता आपण सौ बाबर यांचं मनोगत ऐकू। त्यांनी कधीपासून तुम्ही कधीपासून गौराई सुरू केल्या आहेत? रविवारपासून सुरुवात केली आहे। म्हणजे हे सगळं थाटमाट रविवारपासून सुरू केलेलं आहे। आणि किती वर्ष झालं तुम्ही गौराई बसवतात? काय कारण काय त्याचं गौराई बसवण्याचं? पहिल्यापासून रूढीप्रमाणे चालूच आहे। पहिल्यापासून रूढी परंपरेनुसार येणे गौराई बसवतात। तरी किती वर्ष झाले गौराई बसवून तुम्हाला? बरेच वर्ष झाले पहिल्यापासून। 30-40 वर्ष झाले असते। 30-40 वर्षापेक्षा बाबर यांच्या घरी गौराईचं आगमन आहे आणि ती मनोभावी सेवा करत आहेत। बघा, ही संपूर्ण त्यांचं कुटुंब आहे। बघा, असं अशा कारंज्या पण केलेल्या आहेत। बघा, इकडे झाडं लावलेले आहेत। आता आपण गौराईचं संपूर्ण डेकोरेशन बघूया। पंढरपुरात एकमेव असं गौराईचं दर्शन आहे। बघा मित्रांनो, ही गौराई श्री महालक्ष्मीच्या रूपामध्ये बसलेली आहे आणि धनधान्य देत आहे। बघा, ती सुंदर आणि हसत चेहरा आहे आणि गौराईच्या नाकामध्ये नथ आहे। बघा मित्रांनो, आणि ह्या दोन गौराई आहेत। बघा, एकमेकीला मानपान देत आहेत। आणि गौराईंना इथं ओटी भरलेली आहे। ओटीमध्ये जोडवे, गळ्यातलं कोण, मेहंदी कोण, बांगड्या आणि असं सर्व साहित्य, नेल पॉलिश वगैरे ठेवलेले आहे। बघा, आणि या साईडला एक गौराई आहे, ती तुळशीला पाणी घालत आहे। बघा, घरामधील जसं वातावरण आहे त्याच पद्धतीचं इथं दाखवण्याचं चित्र रेखाटलेलं आहे बाबर यांनी। आता आपण सर्व पाहिलेलं आहे। आता आपण आतमध्ये मेन गौराईंचं दर्शन घेऊया। बघा, आज ज्येष्ठ गौरी पूजनाचे आईला लाल कलरची साडी नेसवलेली। बघा मित्रांनो, हातामध्ये कुंकू आणि पानाचा विडा आहे आणि अशी शालू इतका छान पद्धतीने नेसवलेला आहे। बघा, आणि मधोमध बरोबर गणपती बाप्पा आहेत आणि या साईडची धाकटी गौराई आहे। असा एकंदरीतच देखावा खूप छान आणि सुंदर आहे। तुम्ही पंढरपूरला कधी आल्यानंतर राजू बाबर यांच्या घरीही गौराईचं दर्शन घेऊ शकतात। अत्यंत भक्तीचा नाद असलेले राजू बाबर हे आहेत। बघा, सर्व पद्धतीचे फराळ ठेवलेले आहेत। 5 फळं ठेवलेले आहेत, 5-7 प्रकाराचे फराळ ठेवलेले आहेत। बघा, उजव्या साईडला धावजी पाटील यांचे देवस्थान आहे आणि ते काळूबाईचे भक्त सुद्धा आहेत। बघा, आता आपण काळूबाईचा देवारा पाहूया। ही माळ परडी आहे, बांगड्याची माळ आहे, आई महालक्ष्मीचं लेणं पण आहे यांच्याकडे। आणि अंबाबाई, वाघावर स्वार झालेली अंबाबाई आहे। बघा मित्रांनो, आणि ही काळूबाई मांढरगडची
काळूबाई, जिचं करवंदीच्या बनात राहणं आहे, तीच मांढरची काळी. काळाचा नाश करणारी ही मांढरची काळी राजू बाबर यांच्या घरी बसलेली आहे बघा मित्रांनो. आणि असं हे छान गौराईचं डेकोरेशन केलेलं आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला माझे सबस्क्राईब करा, भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. आज ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त गौराई अशा पूजलेल्या आहेत बघा.